नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आता एप्रिल महिन्याचे पेन्शन हे मिळणार होते, तर ते अनेक दिव्यांग बांधवांना मिळालेले नाही। तर कालपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अनेकांना 2,500 रुपयाप्रमाणे एप्रिल महिन्याचे पेन्शन मिळालेले आहे, परंतु अनेक बांधवांनी मेसेज करून तसेच कमेंट करून सांगितले, फोन केला की आज सर आम्हाला हे पैसे मिळालेले नाही। मग काल ज्याप्रमाणे आपण पेन्शन कधी येणार यासाठी दिव्यांग कल्याण विभागाशी संपर्क साधला होता, त्याचप्रमाणे ज्या दिव्यांग बांधवांना पैसे अजूनपर्यंत आले नाही त्यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कालच आम्ही सर्व दिव्यांगांना 2,500 रुपयाप्रमाणे पैसे दिले। मग त्यांना आपण विचारले की तुम्ही म्हणता पैसे दिले कालच, तर मग अजूनपर्यंत का जमा झाले नाही? आता दुपारच्या नंतरसुद्धा अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही, तर कधी जमा होणार? तर मित्रांनो, त्यांनी धक्कादायक माहिती आपल्याला दिलेली आहे। त्याच्या आधी आपण बघूया की 22 एप्रिल 2026 रोजी जो GR निघाला होता, त्या GRनुसार आपल्या दिव्यांग बांधवांसाठी बघा 126 कोटी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आणि 11,45,93,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला होता। असा हा टोटल निधी होता आपला 138,33,26,000। तर मित्रांनो, या 138,33,26,000ला जर 2,500 रुपयाप्रमाणे आपण भागले तर त्या ठिकाणी जवळपास 5,53,000च्या वर दिव्यांग बांधवांना हे पैसे देण्यात आले पाहिजे होते। परंतु या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेले आहे की आमच्याकडे जेवढा डाटा दिव्यांगांचा आलेला होता तेवढ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे दिलेले आहेत। तर मग किती डाटा आलेला होता दिव्यांग बांधवांचा? तर मी त्यांना विचारलं की राज्यामध्ये जवळपास 5 लाखाच्या वर दिव्यांग बांधवांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला याविषयी काही माहिती नाही, आमच्याकडे फक्त 1,20,000 लोकांचा डाटा आलेला होता आणि आम्ही 1,20,000 दिव्यांग बांधवांना पैसे कालच पाठवलेले आहे। तर मग मित्रांनो, 5 लाखाच्या वर दिव्यांग बांधव पेन्शनसाठी पात्र असताना फक्त 1,20,000च दिव्यांगांना हे पेन्शन का देण्यात आले? म्हणजे जवळपास या ठिकाणी 75% दिव्यांग बांधव हे एप्रिल महिन्याच्या पेन्शनपासून वंचित राहणार आहे। त्यांना विचारलं की कारण काय आहे, तर त्यांना कारणही माहिती नाही, कारण की ते म्हणतात पहिल्यांदाच आमच्याकडे हा विभाग आलेला आहे, आम्ही पहिल्यांदाच पैसे सेंड करतो आहे, पाठवलेले आहे आणि याच्याविषयी आम्हाला काहीही माहिती नाही। मित्रांनो, तहसील कार्यालयात गेले असता त्यांनी सांगितले आहे की आता DBTद्वारे पैसे येतात, आम्हालाही काही माहिती नाही कसे पैसे। मग मित्रांनो, आता जायचं कुठे? दिव्यांग बांधवांचे पेन्शन हे वेळेवर होत नाही आणि ते झाले ते आणि तेही मिळत नाही। तर यासाठी आता पर्याय काय करावा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की आता दिव्यांग कल्याण विभागाला सुद्धा माहिती नाही की हे पैसे का गेले नाही आणि डाटा अपडेट का झाला नाही। याला जबाबदार कोण आहे की जे दिव्यांग बांधव मार्च महिन्याच्या पेन्शनपासून पण वंचित आहे आणि आता एप्रिल महिन्याच्या पेन्शनपासून सुद्धा वंचित आहे। निधी तर 5 लाखाच्या वर दिव्यांग बांधवांना पैसे मिळतील एवढा मंजूर करण्यात आलेला आहे, मग त्याच्यापैकी फक्त 1,20,000च दिव्यांगांना हे पैसे मिळालेले आहे। म्हणजे जवळपास 3,80,000 दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळालेले नाही, ते पेन्शनपासून वंचित आहे। यासाठी मित्रांनो, आपल्याला काहीतरी पावले उचलणे गरजेचे आहे। संघटनात्मक पातळीवर मंत्री अतुल सावे असतील यांच्याशी भेटणे गरजेचे आहे की हे काय कारण आहे, किंवा मुख्यमंत्र्यांना निवेदन देणे गरजेचे आहे, कारण की आपण आपल्यासाठी लढणे गरजेचे आहे। तसेच मित्रांनो, आता एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती म्हणजे आपले माननीय बच्चूभाऊ कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर त्यांच्यामार्फत सुद्धा आपण आता जे दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांच्याशी संपर्क करू शकतो। जर या ठिकाणी मोठ्या संघटनात्मक पातळीवर आपण त्या ठिकाणी निवेदन दिले किंवा आपली तक्रार केली तर त्या ठिकाणी काहीतरी पर्याय निघू शकतो। नाहीतर जवळपास 75% दिव्यांग बांधव हे या पेन्शनपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण की त्या ठिकाणी दिव्यांग विभागाचे अधिकारी सांगतात आम्हाला त्याविषयी काही माहिती नाही। 1,20,000 दिव्यांगांचा डाटा आमच्याकडे आलेला होता,
त्या सर्व दिव्यांगांचा आम्ही पेन्शन हे कालच 29 तारखेला पाठवलेले आहे. आता कोणतेही पेन्शन येणार नाही. तर धक्कादायक बातमी आहे मित्रांनो. तर यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पातळीवर यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपले कोण अधिकारी असतील किंवा कोणी संघटनेचे पदाधिकारी असतील यांनी लवकरात लवकर मंत्री महोदयाशी, मुख्यमंत्र्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे की या पद्धतीने दिव्यांग बांधवांना तुम्ही पेन्शनपासून वंचित ठेवू शकत नाही. तर मित्रांनो, याबाबत आणखी काही अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि तुम्हाला जर याविषयीची माहिती हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्याला हवी असेल त्याला कॉल रेकॉर्डिंग तुमच्यासाठी उपलब्ध करून देईल. कारण की ही खरी माहिती आहे आणि आपल्याला याचा पाठपुरावा करायचा आहे. म्हणून मी तुमच्यापर्यंत खरी माहिती देतो आहे. कारण की तुम्ही जर पुढं एखाद्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला किंवा आमदार किंवा मंत्र्यांशी संपर्क साधला तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की आपण ही 100% खरी माहिती तुम्हाला देतो आहे. तरी ज्या बांधवांना दिव्यांगांसाठी काम करायचं असेल किंवा पेन्शन संदर्भात पुढे माहिती विचारायची असेल, सांगायची असेल तर तुम्ही बिनधास्तपणे त्या ठिकाणी त्यांना सांगू शकता की फक्त 1,20,000 दिव्यांग बांधवांनाच हे पैसे पाठवण्यात आलेले आहे. त्याच्यावरती दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळालेले नाही आणि त्यांनाच मिळणार आहे. आता परत पैसे मिळणार नाही. कारण की डाटा हा फक्त 1,20,000चाच होता आणि 1,20,000 दिव्यांगांच्या खात्यात हे पैसे देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला याबाबत काही माहिती कळाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपल्या दिव्यांग बांधवांसाठी पेन्शनसाठी लढण्यासाठी आम्हाला सुद्धा माहिती मिळेल, बळ मिळेल. आणि अशाच पद्धतीने जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. म्हणजे आपल्या समस्या सरकारपर्यंत जातील आणि लवकरात लवकर दिव्यांग कल्याण विभागामार्फत आपल्या दिव्यांग बांधवांचे एप्रिल महिन्याची पेन्शन त्यांच्या खात्यात जमा होईल. तर यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तरी मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा. आणि ज्यांना पैसे मिळालेले नसतील त्यांनी बँकेत चक्रा मारून काही उपयोग नाही. कारण की वरतूनच पैसे तुम्हाला मिळालेले नाही. ऊन खूप आहे. तुमच्या तब्येतीची, प्रकृतीची काळजी घ्या. या ठिकाणी अनेक दिव्यांग बांधवांना समस्या आहे, उपजीविकेची समस्या आहे, दवाखान्याची समस्या आहे. अनेकांनी आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा सांगितलेले आहे. तरी सर्वांनी काळजी घ्या आणि पेन्शन लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो. आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला माहिती असलेल्या कोणी जे वरिष्ठ असतील, प्रतिनिधी असतील संघटनेचे, त्यांच्याशी संपर्क साधा. आपले बच्चूभाऊ कडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.